व बाळासाहेब ठाकरे पक्ष के थाने जिला सह संपर्क प्रमुख व माजी जिला प्रमुख श्री मनोज जी गगे का जन्मदिन भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना मध्यवर्ती जिला कार्यालय पर शिव सैनिकों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर पत्रकार शरद भसाले, नगर सेविका भिवंडी मनपा के नेहा नवीन काठौले, नगर सेवक नीलेश आलशी, मोहन दादा वल्लाल, अरुण राउत, अरुण पाटिल, नितेश दांडेकर, वैशाली मेस्त्री, शांताराम गायकवाड़, शांताराम जाधव, मनीष गिरी, राजा भाव पुण्यार्थी, संगीता जोशी, मुजम्मिल खान, नौशिबा अंसारी, नवीन काठौले, गणेश मोरे, सूरज ठाकुर, दिलीप कोंडलेकर, मोकीम अंसारी, मधुकर जाधव, वेंकटेश करली, संतोष वेमुला, हर्षल राउत, भरत गोगावले, अजय तेजे, गणेश घोषके, विजय कुंभार, नरेश शिवदे, कल्पना पुजारी, अनुष्का गुप्ता, सरिता मांजरेकर, इस्माइल तोड़गे, नफीस अंसारी, मयूर कदम के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिव सैनिक महिला व पुरुषों ने उपस्थित होकर श्री मनोज जी गगे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आपण बघितलं मनोजीची कामगिरी ही अतिशय कष्टाळू आणि विजयी राहिली आहे। मनोजी सर्वप्रथम माझ्या मोठे भाऊ आजरा भराळे यांचे वर्णन केलं। त्यांचा परिवार हा नेहमी आमच्याशी भराळे परिवाराची नेहमी संबंधाला राहिला आहे। त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला ते मोठ्या भावाचे नंतर जेव्हा ते सक्रियपणे जमिनीमध्ये काम करत असतात ते माझे मित्रमध्ये आणि मला चांगल्या प्रकारे त्यांनी सहभाग केला। आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे की एक वेळ काळ असते की सर्व संघटितपणे एकत्र येऊन आपण आनंदाचा साजरा करतो। आज मनोजी गगे गावाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आहात आणि हा एक उत्सव म्हणता येईल आणि त्याच्या यशस्वी कार्यक्रमाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि दोन्ही धन्यवाद। मनोजीच्या वाढदिवसाला परंतु माझ्या शुभेच्छा आणि मनोजीच्या आमच्या मागे असलेले काय म्हणतात सर्व उपस्थितांची नाव घेतले आपल्या दरवर्षी घेतलेले तरी पण मी मनोजीचा वाढदिवसाच्या आगा शुभेच्छा देतो। जय नाव घेत नाही हा विषय झाला की आपल्याला वगैरे साहेबांनी त्यांनी नाव घेतली आणि मनोजी साहेबांनी पण आता छान आमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर मी माझ्यातर्फे पण माझ्या पूर्णतर्फे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्या शिवसैनिकांतर्फे पण मी सगळ्यांना त्यांच्यावरती त्यांना शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र। पर्यावरण दिन आहे आणि या पर्यावरण दिनाच्या दिवशी आदरणीय मनोज साहेबांचा वाढदिवस केंद्र हा दुसरे सरकार येऊन आहे आणि म्हणून आपण म्हणतो की ज्या पद्धतीने वसुंधरा या पर्यावरणाला वाढल्यानंतर सुखावते त्याच पद्धतीने विकासाला सुरुवात केल्याना जर आपण राखलं तर पक्ष देखील सुखावते असं मला आपल्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली आणि ह्या फळामध्ये आपल्याला भेटेल आणि त्याला विनंती करतो। त्या पद्धतीने आपणास या वाढदिवसानिमित्त आणि शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा सर्वांना जयवार करतो। जय शिवराय। श्री मनोज गगे शिवसेना सहप्रमुख भिवंडी यांचा जो वाढदिवस आता आलेला आहे तो खरोखर आज आपण या ठिकाणी जमलेला हे त्यांचा विभाग जमलेला त्यांनी जे सुरुवातीपासून शाखाप्रमुखापासून आजपर्यंत जे कार्य केलं त्या कार्याच्या पावतीला
संघटनेच्या लेखनिकी त्यांना आज जे वर्तन दिले गेले आहे ते म्हणजे गुरुजींना दहा प्रमुख अशी त्यांची भरभराट आपल्याला नंतर नेहमी करायला लावलेलं आहे त्याच्या मागे सदैव पाठी उभा आणि आपण त्याच्या पाठी आहात पण ते कुठे करायला भेटून नाही करायला बोलवणे आज नंतर तो मी उद्देश असतो तर सगळ्यांनी एकत्र राहा आज या कार्यक्रमाला जे आपण उपस्थित झाला त्याचं प्रेमापूर्ण झालेलं आहे कारण माझं कुठेही कधी जात नाही कारण ते घेतलेलं आहे त्यांनी जेव्हा तुम्हाला दिलेलं आहे तेव्हा तुम्ही त्यांना द्यायला या शुभेच्छा द्यायला आपण या घेण्यात आलेला हे त्यांनी दिलं आहे म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला आलेला या सर्वात मोठा उपकार होऊ नये आणि आजपर्यंत त्यांनी जे कार्य केलंय दोन्ही संघटनेची जी वार्ता महाराष्ट्र वार्ता झाली होती त्यावेळेला संघटनेत राहून संघटना केल्यामुळे कार्यकर्त्यांना केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात राहणे आज हे प्रत्येकाचे म्हणजे कुठे सामान्य कार्यकर्ता असतो तसे ठीक आहे प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक पूजा आहे त्याच्याकडे कुठं दुःख आहे तर त्याच्याकडे कोण वाढलेलं आहे कोण त्याच्याकडे दुःख झालेलं आहे का आपल्याला काम आहे त्यांना असं माहिती होता भया या कार्यकर्त्यांना सांगितलंय साहेब माझ्याजवळ आमंत्रण आहे साहेब माझ्याकडे पाहत आहे हा म्हणून हा कार्यकर्ता घरी गरीब असो मोठा असो मोठ्या माणसाकडे मला फार कमी राहते पण आपल्या सामान्य कार्यकर्ते घरी प्रथम पूजा असं पूजा असं कार्यकर्ते राहतील आणि तो कार्यक्रम झाला तर पत्र करणार आहे पत्र करणार तर आपण सगळे म्हणून आपण ह्याचे जे आहे जबाब होता म्हणून आजच्या दिवशी मी त्यांना आपल्या सर्व योजनेतर्फे हिंदू मुली बांधवांतर्फे पात्रकारांतर्फे मी त्यांना यावेळी शुभेच्छा देतो जय हिंद एवढी मोठी आहे महिला आघाडीला वारंवार मदत करणे सहकार्य करणे त्यांना पुढे कसं नेता येईल ते काम करणे आणि आचरण मिळून पक्षासाठी एक नेत्याने काम करणे हे त्यांचं ध्येय आहे हे आम्ही पण शिकलो आहे आणि आम्हाला पण प्रेरणा देण्याचं काम करत आहे आज उत्तरेच्या वाढदिवस आहे त्या निमित्त महिला आघाडीतर्फे शिवसेना महिला आघाडीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो माझ्या परिवारातर्फे मी शुभेच्छा देते आणि तू जीव हजार परत एकदा महिला आघाडीतर्फे निवडणूक करत दिल्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा उपस्थित आहे पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि आज हा वाढदिवस साजरा करताना 1 वर्ष वाढत जातं परंतु 1 वर्ष वाढत असताना तुमच्या या प्रेमामुळे माझा स्वतःचा उत्साह काम करण्यासाठी वाढत असतो त्यामुळे या उपस्थित सर्वजणी आभार मानतो गेल्या अनेक वर्ष आपण हा वाढदिवस साजरा करतो आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्ही पक्षावरील प्रेम व्यक्तीवरील प्रेम आडवरील प्रेम हे दाखवत असतात त्यामध्ये मी तुमचा ऋणी राहणार आहे गेले 4 वर्षापासून आपण संघर्ष करत आलेला आहे पण त्या संघर्षामध्ये महिला आघाडी असो शिवसेनेचे पदाधिकारी असो कामगार आघाडी असो किंवा वायुसेना असो युवा सेना असो ही माझ्या आवडतो प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक मेळाव्याला प्रत्येक संघर्षाच्या काळात त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहून शिवसेनेच्या संघटनेच्या पाठीशी उभे राहून संघर्ष केलेला आहे त्या सर्व संघर्षमय पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना मित्रमंडळींना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी जो वाढदिवस आहे तो वाढदिवस साजरा तुम्ही करता त्याबद्दल तुमचं आभार मानतो.